बरेचदा जगातील माणसं बरेच असे आहेत की स्त्री आणि पुरुष की बोलताना वाकडे तिकडे बोलणे, आढ्यात बोलणे, टाकून बोलणे, निंदात्मक बोलणे, कुचित बोलणे, ह्या बोलण्यामुळं एक मनाला अंतःकरणाला फार मोठा घाव, फार मोठं दुःख आणि फार मोठ्या वेदना होतात. परंतु एक म्हण आहे की जखमेचा घाव भरला जातो परंतु बोललेल्याचा घाव कधी भरला जात नाही. म्हणून शब्दाला दात नसतात, पण शब्द जेव्हा अंतःकरणामध्ये चावतात तेव्हा खूप वेदना होतात आणि शब्दाचा घाव एवढा गहरा असतो की माणसाचं संपूर्ण आयुष्य जाते परंतु तो घाव भरला जात नाही. तेव्हा बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवणं फार गरजेची बाब आहे. थोडंच बोला परंतु चांगलं बोला. परंतु पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे इफिस 4:29 मध्ये की तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, त्याऐवजी गरजेनुसार त्यांची चांगली उन्नती होणारे उपयोगी शब्द मात्र निघो, यासाठी की जे ऐकतील त्यांना कृपा प्राप्त होईल. म्हणून बोलताना प्रत्येकाने आपले शब्द तोलून मोलून आणि व्यवस्थित बोलावे. थँक्यू.